सकाळचं वातावरण किती प्रसन्न असतं ना, बघा ना, किती एकदम म्हणजे चिवचिवाट किलबिलाट असते पक्ष्यांची. आणि त्याच्यात गरमागरम चहा पिले. नंतर नाश्त्याची तयारी केली. आज होते आलू पराठे. आता स्वयंपाकात काय करायचं म्हणून मी दुधी भोपळा घेतला, एक कांदा टोमॅटो, दुधी भोपळा चिरला, त्याच्यात तुरीची डाळ धुवून स्वच्छ आणि भोपळा असा मिक्स करून कुकरला लावला. 2-3 शिट्ट्या होईपर्यंत मी इकडं तोपर्यंत कणिक मळून घेतली. कुकर झालं तर फोडणीची तयारी करून घेतली मी. आणि फोडणी तयार केली. कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता असं फोडणी तयार करून मी आपल्या चांगलं मस्तपैकी परतून घेतल्यानंतर काळं तिखट टाकलं. बाकीची मसाले काहीच वापरले नाहीत मी. त्याच्यामुळं भाजी चांगली होती. आणि नंतर ही फोडणी तयार झाली. आपल्या इकडं भोपळा शिजून पण तयार झाला. तो मॅश केला मी रवीनं. चांगला मॅश करायचा म्हणजे एकजीव होतं ते सगळं. डाळ आणि भोपळा खाल्ल्याने शरीराला चांगला असतं. त्याच्यामुळे मी आज भोपळाच करायला ठरवलं. आणि मग आता आपली फोडणी तयार झाली तर ती फोडणी त्याच्यात सोडून दिली. नंतर एक उकळी काढली. बघा किती चांगला झाला आहे भोपळ्याची भाजी. आणि तोपर्यंत मी इकडं चपात्या पण करून घेतल्या होत्या. ताट वाढून घेतलं जेवायला.